मित्र हो नमस्कार, मी विजय आपलं स्वागत करतो बोल की भावा या यूट्यूब चॅनलच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्र हो, चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला व्हिडिओंचा खूप सारा आनंद घेता येईल। तर मित्रांनो, जास्त वेळ न दवडता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो। तर मित्रांनो, झालंय असं, आपल्या महाराष्ट्रामध्ये ना रोज काही ना काही क्रिमिनल गोष्टी घडत असतात। पण काही गोष्टी ह्या मोठ्या राजकारण्यांच्या असतील किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या, या सगळ्यांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांच्या दबावाखाली काही गोष्टी दबून जातात आणि त्या पुढे येत नाहीत। परंतु एक घटना 9 डिसेंबर रोजी घडलेली, आज 17 डिसेंबर पर्यंत त्या अजूनही 10 दिवस झाले, ही 10 दिवस होतील आता उद्या परवा। तर ही घटना इतकी धगधगत पेटती सगळीकडे आणि याचा अजून सुद्धा खूप मोठा भडका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उडतोय। आता हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय सोडून कुठलाच विषय राजकारणी याच्यावरशी बोलत नाहीत, कारण घटना खूप महत्वाची आणि खूप अत्यंत निर्गुण खून केलेला आहे। संतोष देशमुख मस्साजोग गावचे जे सरपंच होते त्यांचा निर्गुण खून केलेला आहे आणि या खुनाच्या गोष्टींमध्ये रोज वेगवेगळे ट्विस्ट समोर येत आहेत। आपल्या रोज वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत, कोणाला ह्याला अटक करा, कोणाला त्याला अटक करा, मग हा बाहेर पडला, त्याने कोणाला शिवीगाळ केली, कोण कोणाचा कट्टर समर्थक आहे, कोण काय, हे रोज आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलनी पाहतोय। आज पण एक गोष्ट, आज एक ट्विस्ट, इतका महत्वाचा ट्विस्ट आहे जो या संपूर्ण केसचा दुवा धागा ठरणार आहे। आज ज्या पद्धतीनं एक व्हिडिओ व्हायरल झाला, आता हा व्हिडिओ कोणता आहे तर एक हॉटेल आहे बीडमधलं, त्या ठिकाणी जे उडपीचं हॉटेल आहे, तिथं नाश्ता वगैरे भेटतो, चहा वगैरे। तर या हॉटेल्समध्ये ज्या पद्धतीनं काही लोकांचं एकत्र येणं बघितलं आपण, यावरून एक गोष्ट कळून चुकते की हे खूप प्लॅनिंगने केलेलं पूर्ण मॅटर होता। याच्या पाठीमागं कायदा सुव्यवस्थेचे रक्षक सुद्धा आहेत, याच्या पाठीमागं तिथले गुंड सुद्धा आहेत आणि याच्या पाठीमागे त्यांचे जवळचे नातेवाईक सुद्धा आहेत, असं प्रथमदर्शनी कुठेतरी पाहायला मिळतंय। कारण झालंय असंच मित्रांनो, या सगळ्या विषयाचा जिथं ज्या बीडमध्ये त्या मस्साजोग गावच्या सरपंचांचा उद्या खून झाला आणि त्याच्या आदल्या दिवशी ही मीटिंग, ही बैठक या हॉटेलमध्ये रंगली होती। या मीटिंगमध्ये कोण होतं तर या सगळ्या मॅटरमध्ये जो मेन आरोपी सुदर्शन घुले हे त्या ठिकाणी होते। त्यांच्यासमोर कोण होतं तर तिथलेच PSI हे त्या ठिकाणी होते। त्याच ठिकाणी अजून एक व्यक्ती होती, जी व्यक्ती संपूर्ण प्रकरणाचा आता मेन स्विच बनलेली। ज्या व्यक्तीच्या भोवती हे सगळं प्रकरण फिरताना दिसते ती म्हणजे ज्यांचा खून झाला, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख। धनंजय देशमुखांचं त्या हॉटेल्समध्ये जाणं, त्या सगळ्यांसोबत तिथं बोलणं, त्यानंतर त्या घेतलेल्या सगळ्या चहा पाणी काय असेल त्याचं बिल स्वतः देणं, हे कुठेतरी धनंजय देशमुखांभोवती सुई संशयाची फिरल्यासारखं होताना दिसतंय। अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली की धनंजय देशमुख यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। तुम्ही आदल्या दिवशी त्या हॉटेल्समध्ये गुन्हेगारासोबत थांबताय, म्हणजे तुमचंही याच्यामध्ये काय इन्व्हॉल्वमेंट आहे का, हा प्रश्न काही लोक प्रत्यक्षदर्शी पहिल्यांदाच त्यांना विचारू शकतात की तुमचं तिथं इन्व्हॉल्वमेंट का होतं आणि आतापर्यंत झालेल्या या सगळ्या भानगडीमध्ये तुम्ही ही गोष्ट का सांगितली नाही। आतापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी लोकांनी विचारल्या त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ही गोष्ट का लपवून ठेवली की त्याच्या आदल्या दिवशी PSI सोबत आमचं बोलणं झालं होतं किंवा असा विषय एका हॉटेल्समध्ये झाला होता। ज्या वेळेस ही सगळं CCTVs बाहेर येतात त्यावेळेस तुम्ही सांगता, त्याच्यामुळे ही गोष्ट कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे। परंतु धनंजय देशमुख हे त्यांचे सख्खे बंधू आहेत आणि धनंजय देशमुख यांची सुद्धा इथं बाजू समजून घेणं खूप महत्वाचं आहे। कारण अनेकांचं म्हणणं आहे की धनंजय देशमुखांची चौकशी झाली पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, तो सुद्धा तितकेच दोषी। पण याच्यामध्ये त्यांची सुद्धा काहीतरी बाजू आहे, त्यांची बाजू त्यांनी मांडलेली आहे की त्यांनी असं सांगितलं की ज्या वेळेस आम्ही अगोदर तिथं चहा पाणी करायला गेलो होतो त्या हॉटेल्समध्ये ते PI आले होते, PSI, त्याच्यानंतर तो आरोपी येणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं किंवा ते काय पुढे विषय होणार आहे तेही आम्हाला माहित नव्हतं, किंवा दुसऱ्या दिवशी माझ्याच भावाचा खून करण्याचा प्लॅन चाललाय हे देखील मला माहित नव्हतं। मी तिथे जस्ट होतो आणि त्याच्या आदल्या दिवशी जे आमचे वाद झाले होते ते वाद तुमचे मिटवा वगैरे असं सांगण्यासाठी PSI आमचं बोलणं झालं।
आणि मला असं वाटलं की या ठिकाणी वाद संपूर्ण मिटतोय, त्याच्यामुळे जास्त याच्यामध्ये विषय वाढवण्यात काहीच अर्थ नाही. हे ज्या वेळेस त्या मस्साजो गावच्या सरपंचांचे बंधुराज सांगतात त्यावेळेस त्यांच्याबाबत कुठेतरी हे विश्वास ठेवला पाहिजे या गोष्टीवरती. जर या गोष्टीवरती विश्वास ठेवला नाही तर या प्रकरणाचा तपास दुसरीकडे जाऊ शकतो, भरकटला जाऊ शकतो आणि मेन आरोपी याच्यामध्ये सावध होऊ शकतो की त्याचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंटच नाही. हे साध्य करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल होतोय का हेही समजून घेणं गरजेचं आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये हे जे धनंजय देशमुख म्हणून जे आहेत, जे बंधुराज आहेत, त्या मयत आपले जे संतोष देशमुखांचे जे बंधुराज आहेत धनंजय देशमुख म्हणून, यांचा सहभाग हा फक्त तेवढ्या पुरताच होता का? तिथून पुढे ते कुठे गेले, तिथून पुढे त्यांचे कॉल डिटेल्स काय आहेत, त्यांचे सीडीआर तपासा, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आरोपी असतो, तो त्याला कुठल्याही प्रकारे संरक्षण देण्याची काहीच गरज नसते. आणि या सगळ्याच्या भानगडीमध्ये वाल्मिक कराडांचा कुठपर्यंत हात आहे किंवा त्या सुदर्शन घुलेंसोबत नंतर काय बोलणं झालं का, तिथून बाहेर पडल्यानंतर धनंजय देशमुखांचा काय विषय होता, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. धनंजय देशमुख यांनी स्वतःची बाजू पक्की केलेली आहे की मी तिथे गेलो होतो, परंतु हा विषय पुढे घडणार आहे किंवा असं होणार आहे मला यातली तीळ मात्रही शंका नव्हती किंवा माहितीही नव्हती याच्याबद्दल काय. त्याच्यामुळे माझं तिथं जाणं हे मी माझ्या कामाने गेलो होतो किंवा माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी गेलो होतो, तर तिथं ते आल्यामुळे आम्ही ते भेटलो आणि ते बोलणं झालं आमच्यामध्ये, इतकंच काय ते. बाकी धनंजय देशमुखांना आरोपी असं म्हणणं मात्र हे खूप बालिशपणाचं आणि खूप पोरकटपणाचं ठरेल. कारण त्यांचा स्वतःचे बंधुराज त्या ठिकाणी मरण पावलेत आणि इतक्या क्रूरतेने मारले, हे कुठलाही भाऊ हे आपल्या उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. हे सगळं असताना कुणी अशा चुकीचे आरोप करू नका की त्यांची चौकशी झाली पाहिजे. मुळात त्यांनी जे सांगितलं फक्त एक गोष्ट राहिली की त्यांनी ही गोष्ट अगोदर तपासामध्ये क्लिअर करायला हवी होती. तुमचं काय मत आहे? धनंजय देशमुख आणि या सगळ्यांचं काय अगोदरच जमलं होतं का? हे सगळं चुकीचं आहे, धनंजय देशमुखांना यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि याच्यामध्येच डायरेक्ट धनंजय देशमुखांनी याच्यामध्ये जातीवाद नाहीये किंवा धनंजय वंजारी समाजाचा आमचा कुठल्याही प्रकारे वाद नाहीये हे सांगणं, या सगळ्या गोष्टींचं कुठे ना कुठेतरी एकत्रित आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? तुमची काय मत आहेत? कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा. संविधानिक मार्गाने बोला. तुमच्या सर्वांचं स्वागतच राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.